आईला एवढा मोठा देश चालू असताना माझं अजून लग्न नाही झालं आणि आता तर पूर्ण देश लॉकडाऊन आहे. मला वाटत नाही माझं लग्न या जन्मी होईन म्हणून. माझ्या आजोबाचं स्वप्न लय मोठं आहे. आजोबा मला माहिती आहे तुमचं स्वप्न लय मोठं आहे. माझं गोरपान पोर बघितल्याशिवाय तुम्हाला दिवर देवा घरी नाही तुम्ही जाणार. आजोबा मला माफ करा, मी तुम्हाला एक सारा नातू देऊ शकत नाही. माझ्या उघड्या डोळ्याने तुमचा हाल आजोबा बघण्यापेक्षा मी आधीच मरतो. आयला अर्ध लोक आजोबाचं कुठे गेलं? आजोबा तर उशीर जाऊन बसले तिथं. आजोबा नीट काळजी घ्या तुमची. जा तुम्ही आजोबा. ताई माझ्या ताईचं पण स्वप्न लय मोठं होतं. मला पोरग झाल्या आणि ताईला पोरगी झाल्या. मला ताई म्हणली होती माझी पोरगी तुझ्या पोराला देते म्हणून. असं मला वचन बी दिलंय ताईनं. पण आता माझं लगीनच नाही झाल्या ताई माझ्या पोराला पोरगी कशी द्यायची? ताई माझ्या उघड्या डोळ्याने तुझा हाल बघण्यापेक्षा मी आधीच मरतो बघ. हा ताई आणि आजोबाला रोज मटणाचा रस्सा, परत गोवा, गांजा, तंबाखू रोज सकाळनं 10-15 दिवसातनं देत जा. आणि ध्यान करून मात्र आजोबाला रोज सकाळचा मटणाचा ताजा ताजा रस्सा प्या देत जा बघ. माझ्या आजोबाची माझ्या माग कायची घेत जा ताई. मी जातो, मला माफ कर. आता आजोबा मी ताईला सगळं सांगितलंय. आता तुम्ही बिंदास राहा बघा. नीट हे करा. मी जातो. आता फास ताईच्या वल्लीने घेऊ का आजोबाच्या डोत्राने घेऊ? नग उगच आजोबाला मरायच्या टायमाला उग ताप नग द्यायला, उग ती बोंग व्हायचं. आजोबा मला माफ करा. तुम्हाला काय झालं आजोबा? काय झालं आजोबा? हे घ्या पाणी. दामू गोटा. दमानी 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 दमानी. ही चष्मा घ्या, चष्मा नीट लावा. काय झालं आजोबा? एवढं दचकून काय झालं आजोबा? काय आजोबा? काय होतंय आजोबा तुम्हाला? काय बघते आजोबाला काय होतंय? काय झालं आजोबा तुम्हाला एवढं दचकायला? असं टुन्या तुला काय नाही झालं? मला काय व्हायचंय आजोबा? आजोबा आवाज बघ. काय झालं तुम्हाला? टुन्या का व पोरा? अरे हा आजा तुझा 7 पिढ्या खाली घालीन की रे तुझ्यासाठी. कसले ट्युशन घेतो तू? मी ट्युशन? अरे अजिबात लग्नाची काय तू काळजी करू नको. हा आजा तुझ्यासाठी खंबीर आहे पोरा. असं तुला सांगतो 7 पिढ्या आतमध्ये घालीन आणि तुझ्यासाठी अशी हिऱ्यासारखी पोरगी ऐश्वर्यासारखी आणि लगीन लावून देत ना. असं टेन्शन घेऊ नको.
आणि आजोबा हिऱ्यासारखी पोरगी नाही भेटल्यावर हिऱ्यासारखे ना नाही भेटले तर त्या अमिताभ बच्चनच्या मुंडक्यावर पाहिजे म्हणून तुला सांगतो. त्याची सून वळून आणीन तुझ्या संग थाटामाटात लग्न लावून देईन पोरा. पण असं एखाद्यावडी काय झालं आजोबा तुम्हाला एवढं दचका करताय? दामू बेटा जमानी मला लय अपुत्र सपन पडलं पोरी आज रात्री. लय बोकार स्वप्न पडलं आपल्या टुन्याचं. आपला टुन्याचं लगीन जमान आहे म्हणून टुन्याने टुनसून मध्ये आपल्या दोघांना सोडून त्या फळला. काय केलं मी फॅनला? काय केलं मी फॅनला? काय नाही सकाळ सकाळ पोरांना अभद्र बोलून अजून जास्त. टुन्या माझी काठी घे. हा काठी तुमची दमानी. मला टुन्याला टुन्नी बघितल्याशिवाय पर्याय नाही. मला जोनच पडणार नाही. दामू बेटा पोरी टुन्याचं परदेसनं उरक. आपल्याला बुर जायचंय. मी परसाकडे जाऊन आलो तोपर्यंत उरकून घे त्याचा मेकअप कर. परसाकडे जाऊन काय काय म्हणतात आजोबा बुर जायचं कुठं? काय होतंय आजोबाला नेमकं? अरे दाद्या तुझ्या लग्नाचं टेन्शन घेतलंय आजोबानं. होय अग लय दिवसापासून आजोबा माझं लग्नाचं टेन्शन घेतात अग आजोबा. त्यामुळंच आता बरं सपान पडलं असं आजोबाला. चला आपण उरकू पाठ करणं म्हणजे आजोबा आलं की जाऊ त्यांच्या संग. हा हा चल चल पटकन आवर तुझा तुला. आजोबा येते कुठं? अरे दाद्या तू आधीच एवढा काळा आहे. सगळा मेकअप बॉक्स संपला पण तू काय गोरा दिसाना. लवकर राहतो इथं पाच डोळे. आज परत पाय काढा हंत्यान मला. दामू बोटा पोरी झाला का टुन्याचा मेकअप करून उरकलं का? बघा ना आजोबा मेकअप बॉक्सचा पत्रा दिसायला लागला पण काय दाद्या गोरा व्हायना. काय झालंय दाखव इकडे. काय झालंय मेकअप बॉक्सला? त्याच्या मायचा फोदा त्याचा डुप्लिकेट दिला काय मेकअप बॉक्स त्याने दुकानदाराने 50 रुपये त्या मुड्यावर घातले. हां काय काय दामू बोटा हे तुटकं दिलं फुसवलं वाटते आपल्याला त्याने. नाही आजोबा तसंच असतं ते. असंच आहे. हे खाली काय दिसतंय ह्याच्या खाली पोरी ह्याला काय म्हणतात? लिपस्टिक आहे. लिपस्टिक. थोडाला आपल्या टुन्याला लिपस्टिक तेवढाच फरक पडला ते पडला. पोरी आता येता कुराणा दुकानातनं तुला सांगतो म्हणलं घ्यावा ना तिला काहीतरी. हे बघ मी तुझ्यासाठी पोंढर डबा आणलाय. तेवढाचला बरं फरक पडला तर पडला. आणि लवकर उरकून घ्या पोरांनो लवकर आपल्याला जायचंय. लवकर उरक ग पोरी. दामू बोटा पोरानं उरकलं का नाही तुमचं? अगं दामू बोटा टुन्याचं उरकलं का नाही? चला लवकर उशीर होतोय आपल्याला. चलता आहे लवकर. आजोबा हाका मारतात किती उशीर झालं. चला आजोबा आवरले. चला आला का पोरी? लय उशीर झाला. मी कसं दिसतोय व? अरे वा वा. अरे टुन्या आता शिक तू माझा खरा नातू स्वाभाय लागला बघ. मस्त दिसतोय बघ. मग चला बरं दामू बेटा उशीर झाला. आजोबा थांबा. अजून काय झालं पोरा? आता लॉकडाऊन मुळे सगळी वाहनं बंद आहे ती. आपण का आता चलत जायचं का? टुन्या म्हणतो ते दामू बेटा बरोबर आहे ते. पण एक काम करू आपला पडोसी रुक्सावाला आहे त्याला आपण फोन करून रुक्सा बोलून घेऊ. काय असेल ते डिझेल टाकू. फोन घे बरं तुझा. मी सांगतो तो नंबर डोईल कर. घे
0077 फू फू डबल उठ. ला बरं फोन काय म्हणतोय बघ. चालेल का बघ बरं. लागला का बघ. दमाने हॅलो केशवा. अरे बाबा ओळखलं का नाही. आता भाड्या कशाला तू मला ओळखची. गाडीला येऊस तर खाल्लं. काय खाल्लं म्हणजे गेल्या 5 वर्षात तुला 60 रुपयाचं भाडं दिलं नव्हतं का तुझ्या रुक्षाला. अरे बाबा माझ्या टुन्याला टुन्नी बघायला जायचं. लवकर तुझा रुक्षा घेऊन ये. डुजल फुजल टाकून काय असेल ती देतो. हा अरे पाड बा लय भाड्याचा लागा. मला काय सांगू नको. तू पाडतेस ना इकडे ये बरं लवकर. वाट बघत बसलो मी. ये. अरे टुन्या आपल्या हक्काचा रिक्षावाला आहे. येणारच ती एका हाकेत. नाही आला तर त्या गचऱ्या पाय देऊन ओढत आणेल. डामू बेटा येणच. टुन्या आता येणच बघ. डामू बेटा आला बघा. का रे केशवा गांडीला दात फुटले का रे बाळा तुझ्या लय. काय झालं. काय झालं म्हणजे सरळच तू नाही म्हणतोय. हा टुन्याला टुन्नी बघा जायचंय बघ. चला बरं कुठे लावला रिक्षा तू. लॉकडाऊन वर रिक्षा बंद आहेत. आता घातले काय मध्ये दुष्पाट बाळा. मला ते काय सांग नको. मी हक्काचा तुझा भाडं करे. लयच भाड्याचा दिसतोय तू. रिक्षा सोडून चलत आलेला वाटतंय तू. मला काय सांगू नको. आता बोकांडी घे टुन्याला. तुझं डिझेल टाकलं असतं की रे पोरा. मला काय सांगू नको. टुन्या त्या बोकांडी बस डायरेक्ट बस. त्याला बोकांडी घे बाबा केशवा घे. टुन्या टुनकन उडी मार त्या बोकांडी जा. चल दामू बेटा चला बरं उशीर झाला. आम्हाला चला. अरे दामू बेटा. अरे लेकरांनो गेला काय मला सोडून. दामू बेटा थांब मी राहिलो. थांब बाबा थांब. लेकरं पण त्याच्या मायला सका एवढं उतार कुठं असतं का म्हाताऱ्याला सोडून. अरे टुन्या दामू बेटा अजून कशात गोटाळले बाबा. अरे टुन्या बस की त्याच्या बोकांडी टुन्नीस नवडी मारून लवकर. चला की उशीर आधी जा. चला बरं उशीर झालाय. अगं दामू बेटा हात धर पोरी आधार दे जरा परण मी. दमानी चल. अरे टुन्या दमानी र पोरा. सावकाश चल र टुन्या बाबा. लय दिवसात ना माझा टुन्या कोणाच्या तरी बोखांडी बसला. आज जीवाला खरं समाधान वाटायला लागलं. लोकांनी काहीतरी करून दाखवलं माझ्या. टुन्या दमानी रे बाबा. पोरी दामू बेटा आलंच बघ आता ह्या भूतीच्या खाली घर नवरीचं. लवकर आलो टुन्या आलो. आलंच बघ दामू बेटा. त्या बुंतीच्या माग पाहुण्याचंच घर आहे. आज दमाने या. आलो टुन्या बेटा. चल दमाने चल बाबा. किती लांब आहे. त्या पाहुण्याच्या मायचा फोदा असल्या कोण पडीत राहते. कसा पुरी बघा याव. आयला कुणीतरी वर डामू त्याच्या मायला धोतर गुटलं वाजते दगडात. थांब पोरी आलो मी. सांभाळून चल बाबा. त्याच्या मायला एवढी दगड बघून 1972 मधला दुष्काळ आठवला मला. असं दामू बेटा आम्ही गटाडी खांदाय जायचो. पोरावर फांदीत गुच्चीन रे पोरा. खाली घ्या बाबा दमानी पोरा. आज लय मोठा चढाय दमाने या. होय बाबा माझं पाय गळाटून गेलं. तशीच माझा राम सत्य होतोय काय माहिती. तरी तोंड बघू दे बाबा. मायचा पोदा त्या पाहुण्याच्या असल्या खोनपडीत राहिलं कसं व्हायचं माझं. आज दमानी दामू बेटा बरी चल ग. चल पोरी दामू बेटा दमाने. आता वयाच्या मानाने माझ्या गाडीला ब्रेक नाही. लई उतार दिसतोय. डायरेक्ट ब्रेक सुटला म्हणजे डायरेक्ट हिनबाईच्या घरात शिरायचो. जरा दमाने मला आधार दे.
दमाने रे कृष्णा दमाने आठवा का सरता दमाने केशवा एडी बाबळ पुढे गुतन माझा बोला त्यात चल ग दामू बेटा दमानी चल टुन्या बेटा दामू बेटा बघीन बायचं घर आलं वाटतंय मैना ए मैना तुला काय खाया घालत ना का शेवंती तिच्या आयला वाळवी लागली तुला सगळं खाल्ल्यावरनं कुजून गेलेली झाली की तिला बघतो संध्याकाळी तुला का नाही मी खाया घालायला होतो घाबरू नको हा आयला मैना आपल्याला पाहून आलेलं वाटतं बघू आपण पाहून कोण आलं बघू हे आता शिक जीवा आलाय माझ्या इन बाई काय बाहेर कुठं दिसा नाही पाहुणा दिसतोय काय इन बाई काय कुठं दिसा पाहुणं दिसतंय वाटतंय अरे लेकरा अरे ती मुळ्या झालेलं तूच का रे बाबा ए काय म्हणला तसं ना ते काय म्हणली पुरी ऍड्रेस मला सांग बरं नीट ते मुळ्याचं औषध इकत्या तूच का रे बाबा ते मीच आहे काम काय काढलं आजोबा मग काय नाही ती तुझ्या पुरीला मागणं घालाय आलोय काय म्हणला तसं ना अगं पोरे काय म्हणायचं युवाय बापूला सांग मला काय म्हणायचंय ते हो आजोबांना असं म्हणायचंय की तुमच्या मुलीला लग्नासाठी मागणी असं का म्हणत होता ह्याच्या डोक्यात काठी घातल्यावर आता रांडेच्या तुला काय पण वाटेल या वयात कशाला अर्थाचा अनर्थ करत ही म्हातारा असं का करायला लागलं फ्रीज मधनं काढल्यावर अहो आजोबांच्या शब्दाचा अर्थ जाणवत गेला ना त्यांना अशीच हाता पाहायला वाटते ते असं होय बरं आजोबा घाबरू नका तुम्ही माझी पोरगी आहे तुम्हाला दाखवतो मी कुठे हाय घरी आहे घरी चला बरं बघू आपण घरी नको इकडे चला तुम्ही इकडे चला की इकडे म्हणलं घरी गेलो असतो तर घरी काय तेवढी येईन बाईची गाठ पडली येईन बाय म्हाताऱ्या चल इकडे चल असं दे चला डामू बेटा चल गे पोरे दामाने म्हणलं त्याच्या खालीच बैठक बसवा म्हणलं चल बरं पोरा कुठं म्हणतो तिथं बैठक घ्यायची का बसायचं का काय इथं बसू पण हे काळ बोखंडी कवर घेणार आहे तुम्ही अरे कोणाला म्हणतो तू काळा जरा जिबीला तुझ्या हाडफीड काय आहे का नाही माझ्या चंद्रासारख्या नातवाला गोऱ्या पांडला तू चंद्राला माझ्या तू काळा म्हणला काय वाटेल माझ्या जीवाला नाही चंद्र माझा लाडानी कसा हा तळाच्या फोडासारखा सांभाळलाय मी नातू आणि माझी डामू बोटा ही दामू का ही डामू नाटक इथं बसा थांबा मी हे टाकतो म्हातार धरी की तिकडे खाली डामू बेटा दर दामू भारी बेटा डामू बोटा बस तू बसा इथंच अरे बरं मला खाली नाही जमणार बस इथं बसा मग मला मुळ्या द्यायचं बरं थांबा माझं हिल थांबा हे देतो तुम्हाला मी दे बाबा बस हे धरा तुम्हाला हा धरा इथं बसा हे बस बाबा पोरा ह्याला कवर बोकांडी घेणार राव तुम्ही अरे बाबा त्यासाठी तर आणलंय की तुझ्याकडे त्याला कशाला आता इतक्या दिवस आम्ही त्याला लाडात बोकांडी घेतला आता उद्या लगीन झालं आमच्या बोकांडी येऊन तिच्या बोकांडी जाईन आधी होऊ दे की अरे म्हणजे आम्ही पण मोकळे होईन ना माझा पण खांदा दुखायला लागला बोखांडी घेऊन काय म्हणला केशवा माझा पण खांदा दुखायला लागला बोखांडी घेऊन अरे मग भोसडीच्या तो काय देवाला साखळं पिकळं घातलं काय नवस केला दुखतंय तुझं तर कशाला त्याला बोकांडी घेतो सोड की खाली मग अरे मग रांड्याच्या हाता का धोत्र शिरतो का दामू बेटा टुन्याला टूल दे बसायला बस टुन्या जाव आई तिचं पोरगी आता पोरगी थांबा बस बाबा आता नवरीला बोलून घेऊ आपण बस केशवा अरे बाबा झालं की आता तुझं काम का आता आमच्या बोकांडी बसायचा विचार आहे तुझा जा तुझं भाडं काय असेल ती भाड्या घरी आलं मी देईन जा मग कसा झाला परवास बिरवास तुमचा छान झालं तुम्ही तर काय बोकांडीत बसून आला असाल इन बाय काय दिसा नाहीच मगाच्या धरण झालं का रेंजच पकडा नाही वाईस जरा जागाच बदलतो वय बापू मी म्हणलं जरा वाईस जागाच बदलतो बसा मी काय करतो शिवून तिला फोन करू सांगतो बोला इन बायला म्हणा कवाच्याने म्हातारं तरसलाय तुला बघायसाठी हॅलो
कुठे शेवंत आहे आता कशी रेंज पकडली कसली range? मोबाईलचे म्हणतो मोबाईलचे अगं तू काय कर आपले चिमुलं बघा पाहून आले ती जर मला पण हिनं बाईचा आवाज ऐकू दे म्हणजे पोराचं म्हणतोय पोराच्या रांड्याच्या लवकर ये, तू पाणी घेऊन इकडे चिमुळ उर काय सांग बरं हा ठेव येते वाटते हिन बाई येते हा येते डामू बेटा पाय फी दुखत नाही तर ना येतेच नवरी येतेच ही कसली स्टाईल आहे तुमची माझी डामू बेटा फॉरेनला गेलती येता येता टुन्याला नादी लावा आणली चडी बारकुशी लावला नादी ती फॉरेनची स्टाईल आहे फॉरेन पोरगी माझी नात माझी डामू बेटा फॉरेनला गेलती येता येता घेऊन आली त्याला एक बारकी चड्डी 20 रुपये असेल बरं मी काय नवरीचं उरकलं असलं तर नवरीच्या आईला बनून घ्या बरं म्हणजे मी मोकळा होऊन जातो आम्ही तर असताना नवरीच्या आईकडे काय काम आहे तुमचं मी अरे रांड्याच्या माझं काय होईन संग पर्सनल बोलू का कसा रे तुला सांगत बसू आपण मला सांगा पर्सनल काम काय आहे बायकोकडे काय तुमचं पर्सनल काम आहे घेतलं म्हाताऱ्या संशय मी असताना काय असं पर्सनल काम आहे रांड्याच्या ह्या वयात माझ्या म्हाताऱ्यावर संशय घेतो बघ डामू बेटा म्हाताऱ्यावर आपल्या घेतला का परत संशय आली ना हाता पायाला बघ बघ डामू बेटा तुला पटतंय का राहू दे मी बोलवतो पण अगोदर तिथं मी पोराचा फोटो बिटो आणला दाखवा की माझी जरा लईच मजाला आला दिसतंय रांड्याच्या तू एवढा मोठा माझा टुन्या नवरदेव असताना तुला फोटो काय चाटायचा आहे का ही तर हसल तवा दिसतं राव काठवाड ही ओ माझ्या भावाला काय म्हणायचं ना आजोबा इतका पण काय का अरे नाही टुन्या बेटा ही समजा उजेड पडल्याला तुझाच आहे जे काय पण म्हणीन काळे आज तर म्हणतो ना तू गोरा आहे मग गोरा आहे हे चंद्रासारखा तू गोरा आहे आणि तुला माहिती आहे ना टुन्या चंद्रासारखा नातू झाल्याशिवाय मी पण मरणार नाही असं मी तुला बुचन दिलंय ना मग ते चंद्र कुठं तुमचं नातू कुठं ही कुठं काय तोंड ही नातू बी काळच होणार की अरे ग बस रांड्याच्या माझ्या नातवा काळा झाला तरी मी त्याला फॉरेन लवली पावडर लावून गोरा करेन तुला काय करायचंय फॉरेन लावली फेरन लवली म्हणायची फेरन लावली होय आजोबा नवरी कधी येणार आहे इन पोरा नवरी इन जरा दमकर इवाय बापू उरकला असलं तर इन बायला बोलून घ्या की मग लवकर किती वेळ झालं फोन केलेला हा बोलवतो शेवंत अगं चाल की लवकर इथं पाहून वाट बघते ती येते बायको ती माझी एवढं काय म्हणतोय माझी उतावळा व्हायला लागला तुम्हीच आले वाटतं इन बाय जीवाला जीवा अगं येईन बाई किती वेळ झाला मी तरसलो होतो पाणी प्यायसाठी आवाज तुमच्या डोळ्याला काय झालंय डोळ्याचं ती लय मोठी स्टोरी आहे पोरे ये इकडं मांडीव बस तुला सांगतो चल बरं सांग बस इथं माझ्या मांडीव त्याच्या माईला मांडीव म्हटलं काय ग चुकून तोंडात वयाच्या मानाने शब्द गेला असं खाली बस त्या डोळ्याचं म्हणत होती का पोरी त्या डोळ्याची लय मोठी टोरी आहे तुला काय सांगू एक दिवशी काय झालं माहितीये का परवा माझ्या म्हातारीचा हॅपी बर्थडे डे होता मग म्हातारीला काय बुडे गुप्त द्यावं म्हणून मी तिला तिच्या कानात आयला बा म्हटलं आणि मग म्हातारीला लय आनंद झाला तिचा आनंदच मावला नाही म्हणून तुला सांगतो तिने त्या आनंदाच्या भरात तुला सांगतो माझ्या कानात म्हणतो ना त्या गालाचा चुम्मा घ्यायला गेली तेवढा कुठल्या कार्ट्याने लाईटीचा खटका टाकला आणि तुला सांगतो तिने चुम्मा घ्यायचा असून उजवा डोळ्यात माझा चाटला आणि तुला सांगतो म्हणून ही डोळा सुजला काय चाललंय ही माझी बायको अरे रांड्याच्या मग कुठे मी म्हणतो माझी बायको तुझीच बायको आहे की मला काय करायचं ह्या वया तुझ्या बायको सांग काय नाही ते जरा महत्वाचं बोलत होतं आम्ही तू त्याला घेऊन या नाहीतर माझं कुठे एवढं नशीब आहे कसलं नशीब तुझा टुन्याचं म्हणतो माझ्या टुन्याचं आजोबा गेली वाटते आजोबा आजोबा नवरी कधी येणार आहे अरे काय
चाल तोंड्या गप्पी तुझं काय मध्ये होतं माझं काय चालू आजोबा काय म्हणणं आजोबा कोण माझ्या टुन्याला काळे म्हणलं नाव सांगतात थोबाड कोण माझ्या टुन्याला काळे म्हणलं कोण तुम्हीच म्हणला आजोबा त्याच्या मायला मीच म्हणलं हिनबाईच्या नादात मला कळलंच नाही काय म्हणलं नाही तुला नाही तिला म्हणलं पोरा काय म्हणत होता तू आजोबा नवरी कधी येणार आहे नवरी हिन पोरा आता एवढा का माझ्या वाल्याने करत बापू हिनबाईला बोलून घ्या की पटकन आपलं सुनबाईला म्हणतो सुनबाईला पोरगा जमच काढा नाही बोल नवरीला सुनबाईला बोल चल का चिमूला घेऊन या चल चिमो चल लवकर चल शेवंत घेऊन ये तिला हिनबाईला पण तिच्या बरोबर बोलवा हिनबाईला येते पण बोला आपल्या सोबत असलेलं बरं असतं आले वाटते आली जीवाला आधार म्हणला आली वाटते आली काय आले वाटते आली आजोबा पोलीस रांड्या पोलीस कशाला आता आमच्या लोकांनी बसायला बोलवू नका ती माझी पोरगी आहे. मित्रांनो लॉकडाऊन मुळे शहाण्यागावच्या बिडी कथा याच नावाखाली आम्ही चावट म्हातारा ही नवीन वेबसिरीज चालू केली आहे. फुल फनी, फुल कॉमेडी, फुल अशी धमाल आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सोमनाथ पागमारे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा.